चित्रपट निर्मित करण्याचा मानस या ठिकाणी बोलून दाखवला, त्यात सुद्धा आपण लवकरात लवकर पावलं उचलावीत ही आग्रहाची विनंती आणि प्रार्थना मी आपल्याला या निमित्तानं करतो। पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी या ॲनिमेटेड फिल्मला माझ्या शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भैया। अशीच पाठीवर शाबासकीची हात आणि थाप असेल आणि अशीच प्रेरणा देणारं जर आपलं समर्थ असं नेतृत्व अझरला आणि लातूरला जागतिक पातळीवर घेऊन जाईल ह्याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही। या चित्रपटाचं गीतं ज्यांनी संगीतबद्ध केले ते संगीतकार श्री कार्तिक तिवारी यांचं स्वागत साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे। अत्यंत सुंदर, सुरेल, वास्तववादी संगीत कार्तिक तिवारी या पर्सनॅलिटीला बघितलं तरी वाटतं की खऱ्या अर्थानं संगीतकार आहे म्हणून। ही सगळी तरुणांची फौज आज लातूरचे सगळे सुपुत्र अल्पावधीमध्ये जागतिक पातळीवर येतील। साहेबांचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीवर असतो ते कर्तृत्वाचे मळे सतत फुलवत जातात, त्याचे प्रतीक या चित्रपटाचे सहनिर्देशक आनंद सिंग हे सहनिर्देशक आहे। दुसरे सहनिर्देशक रितेश चौधरी अत्यंत बारकाईनं दिवस रात्र एक करून जवळपास 3.25 वर्ष ज्यांनी सातत्याने काम केलं। रितेश चौधरी व्यासपीठावर खऱ्या अर्थाने 21वी शताब्दी अवतरली असं वाटतं। ही सगळीच तरुण मंडळी आहेत। बहुत मुबारक। आणि त्याचबरोबर या ठिकाणी वैशाली पाटील विजयनगरकर यांनी मुक्त साप्ताहिक सुरू करतायत। पुरोगामी विचाराचं साप्ताहिक विकास म्हणून त्या साप्ताहिकाचे प्रकाशन आदरणीय साहेबांनी करावं अशी मी आपल्याला विनंती। साहेब म्हटलं की विकास हा शब्द आता महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला माहीत झालेला शब्द। हा विकास हा तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून आणि तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी त्या साप्ताहिकाचं प्रकाशन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतं। आणि यानंतर आपल्या सर्वांचे जाणते राजे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांना विनंती करेन की आपण या उपक्रमाला भरभरून आशीर्वाद द्यावेत। आदरणीय साहेब। साक्षरता परिषदेचे